ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली त्या चित्राकडे पाहत असते. चित्राकडून सायलीची काही नजर हटत नसते. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, अगं हे तूच तर काढलेल चित्र आहेस. मधुभाऊ म्हणत होते की तू ज्यावेळी आश्रमात आली होतीस ना, त्यावेळी तू हे चित्र काढलंस. पण त्यानंतर मधुभाऊ आश्रमात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना हे चित्र दाखवायचे आणि म्हणायच्या की माझ्या सावने काढले. आता मात्र सायलीला अस्वस्थ वाटत असतं. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, मी आलेचा अर्जुन सरांना पाणी देऊन, असं म्हणत कुसुमताई तिथून निघून जातात. आता सायली विचार करत म्हणते, मला असं का वाटते, म्हणजे हे चित्र मीच काढलंय असं मला का वाटते. सत्य मला हेच जाणवत आहे की माझं या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे. हा योगायोग असूच शकत नाही. म्हणजे तन्वीने काढलेल चित्र आणि मी या भिंतीवर काढलेल चित्र हे सेम कसं का असू शकतं नाही. माझ्यामध्ये आणि तन्वी मध्ये काहीतरी साम्य आहे आणि ते आता मला शोधावंच लागेल. सायली डोळे बंद करते. त्यावेळी तिला सर्वक्षण आठवतात. शुभम करोती हा आवाज तिच्या कानी पडतो. तर कुसुमताईंच बोलणं की हे चित्र तू काढलंस, तर दुसरीकडे प्रतिमांच बोलणं की हे चित्र तन्वीने काढलं आहे. सायली डोळे उघडते आणि म्हणू लागते, काय होते मला. तर त्याचवेळी सायलीला तीच लहानपणीची तन्वी पुन्हा एकदा समोर दिसते. सायली म्हणते, कोण आहेस तू? सत्य मला तुझा भास का होतोय? सत्य बाळा, तू मला का दिसतेस? तुझा आणि माझा नक्की काय संबंध आहे बाळा? तुझा चेहरा तरी दाखव ना मला. परंतु तन्वी सायलीकडे पाठ करून उभी असते. आता सायली तन्वीला तिच्या खांद्यावर हात ठेवत मागे वळायला सांगणार, परंतु त्यावेळी तन्वी मात्र पळत सुटते. सायली म्हणू लागते सतत, मला ही का दिसते? हिला पाहिल्यानंतर मला असं का वाटते की ही मी लहानपणीचीच मीच स्वतः तन्वी आहे. नक्की तन्वीचा आणि माझं नातं काय आहे की माझा संशय खरा ठरत असेल की मीच तन्वी असेन. आता मात्र सायलीच्या डोक्यात फक्त प्रश्नांचं वादळ असतं, उत्तर मात्र काही सापडत नसतं. पण सायली आता तन्वीच्या मागे मागे स्वयंपाकघरातून बाहेर येते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुनने आश्रमातील सगळ्या लहान मुलांसाठी चॉकलेट्स आणि खाऊ आणलेलं असतं. आता हे सगळं खाऊ चॉकलेट्स पाहून मुलं खुश होतात. तर अर्जुन म्हणतो, ही तुम्हा सगळं यांसाठी चॉकलेट्स आहेत, पण हो जास्त गोड खाऊ नका, केकच खा. मुलं खुश होऊन खेळण्यासाठी निघून जातात. तर त्यानंतर अर्जुन कुसुमताईंकडे एक चॉकलेटची पिशवी देतो आणि म्हणू लागतो की तुम्हा सगळ्यांसाठी. आता काकांसाठी अर्जुनने एक वेगळं चॉकलेट आणलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो, हे तुमच्यासाठी, शुगर फ्री. तर ते खुश होत म्हणतात, अरे वा, मला तर वाटलं होतं की मुलांच्या चॉकलेटकडे पाहून मलाही समाधान मानावं लागेल. तर अर्जुन म्हणतो, असं कसं होईल? तुमच्या जावई असं काही होऊ देईल का? तर आता आश्रमातील सर्वांनाच अर्जुनचा अभिमान वाटत असतो. सायली मात्र तिच्याच विचारात हरवून गेलेली असते. ती तिथे येते, परंतु तिथे सर्वजण बसलेत याकडे तिच्या लक्ष नसतो. ती फक्त तन्वीला शोधत असते. आता अर्जुन कुसुमताई सायलीकडे पाहतात, पण सायली मात्र तिच्याच विचारात मग्न असते आणि म्हणूनच अर्जुन कुसुमताईंना विचारतो की हे ठीक आहे ना? तर कुसुमताई म्हणतात, पत्ता विसरली होती ना, म्हणजे गेले काही दिवस ती इथे फिरकलीही नाहीये. खरं तर मधुभाऊंना भेटण्यासाठी ती हॉस्पिटललाच जायची, पण आश्रमात यायचं मात्र ती विसरूनच गेली होती. म्हणून इथल्या वस्तू काही तिला अनोळखी वाटत असतील ना? तर अर्जुन म्हणतो, नाही कुसुमताई, तुम्ही विसरताय, तुम्हीच जास्त बिजी आहात. तर कुसुमताई म्हणतात, हो मीच विसरून गेले होते. मी तुमच्याशी बोलत काय बसले, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन म्हणतो, नाही नको, मला एक अर्जंट मीटिंग आहे आणि त्यासाठी जावं लागेल. मी आल्यानंतर घेईन नक्कीच, असं म्हणत अर्जुन म्हणतो, मी बायकोला सांगतो. आता अर्जुन सायलीशी बोलायला जातो. आता अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो, बायको. सायली दचकते. तर अर्जुन विचारतो, काय झालं? सायली म्हणते, काही नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मला एक अर्जंट मीटिंग आली आहे आणि त्यासाठी मला जावं लागते. पण मीटिंगवरून आल्यानंतर
आपण निघूयात तोपर्यंत तू तुझी काळजी घे सायली म्हणते. हो. तर त्यानंतर अर्जुन कुसुमताईंकडे येतो आणि म्हणतो, कुसुमताई, माझे एक काम करेल का? म्हणजे मी मीटिंगसाठी जातोय पण तुम्ही तिच्याकडे नीट लक्ष द्याल ना? तर कुसुमताई म्हणतात, का एवढाही विश्वास नाही का खर? तर या दिवसांमध्ये बायकाचे मूड बदलत असतात, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे तिच्यासोबत. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आणि हो इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते एक कॉन्स्टेबल बाहेर पाठवणार आहेत आणि ते आपल्या गेट जवळ असणार आहेत, त्यामुळे हाला काळजी करायचं काहीच कारण नाही. कुसुमताई म्हणतात, बरं ठीक आहे, हरकत नाही. आता अर्जुन मीटिंगसाठी निघालेला असतो. तर कुसुमताई सगळ्या मुलांना आवाज देत म्हणतात, बरं मुलांनो, चला, सगळ्यांना भुका लागल्या असतील ना, मग जेवायला चला आता. काका आणि तिथे असणाऱ्या आश्रमातील सर्वच जण आणि सर्व मुलं जेवणासाठी निघून जातात. सायली सुद्धा जात असते. परंतु त्याचवेळी सायलीला पुन्हा एकदा तन्वीच्या हसण्याचा, तिच्या असण्याचा भास होऊ लागतो. ती कुठेतरी सबवतली आहे, ती आपल्या आसपास आहे असं सायलीला जाणवत असतं. आणि म्हणूनच सायली बाहेरचा दरवाजा उघडून पाहते. तर आता मधुभाऊ आणि लहान तन्वी सायलीला दिसते. मधुभाऊंना ती हट्ट करत म्हणते, मधुभाऊ, तुम्हीच मला भरवाना. मधुभाऊ म्हणतात, असं म्हणतेस? असं म्हणत आता मधुभाऊ सायलीला प्रेमानेच पर्वत असतात. म्हणजेच लहान तन्वीला हा घास चिवचा, हा घास काऊचा आणि हा घास. त्यावेळी आता तन्वी म्हणू लागते, मधुभाऊंचा. तर मधुभाऊ म्हणतात, म्हणजे आता तू मला खाऊन टाकणार आहेस का? तर आता तन्वी मधुभाऊंचे गाल ओढत म्हणते, माझे गोड गोड मधुभाऊ. तर आता हे सगळं काही सायली पाहते आणि म्हणू लागते, ही मुलगी आश्रमात कशी काय? ही मुलगी इथे काय करते? या मुलीचा आणि मधुभाऊंचा काय संबंध? पण हिचा आवाज तर त्या कॅसेटमधल्या तन्वीच्या आवाजासारखा येतोय. म्हणजेच मला असं वाटते की हा आवाज खरं तर माझ्याच लहानपणीचा आहे. हा माझाच आवाज आहे. मग हे मीच आहे का? मग जर मी हीच असेन तर मग मी प्रतिमा त्यांच्या घरात का दिसतीये? माझा गोंधळ होतोय, गोंधळ गोंधळ, नुसता गोंधळ होतोय. सायलीच्या मनाचा गोंधळ झालेला असतो, प्रश्नांचा भडीमार पडलेला असतो, पण उत्तर काही सापडत नसतं. सायली सतत उत्तर शोध आणण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला काहीच सापडत नसतं. आणि त्याचवेळी कुसुमताई तिथे येतात आणि सायलीला भानावर विचारतात, सायली, काय झालं? कुठे हरवलीस तू? तुला जेवायचं नाहीये का? अग, भूक नाही का लागली? चल, वेळेत जेवून घे, नाही तर तुझा चिडका बिंबा नवरा माझ्यावरच ओरडेल. चल, सायली म्हणते, हो आलेच. कुसुमताई पुढे निघून जातात. सायली पुन्हा एकदा बाहेर डोकावून पाहते. आता मात्र ना तिला मधुभाऊ दिसत असतात ना छोटी तन्वी. आता सायली खूप अस्वस्थ होते, कारण सतत तन्वीचा तिला भास होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अस्मिताने सांगितल्याप्रमाणे चैतन्य त्या ठिकाणी आलेला असतो. आता अस्मिता ही तिथे पोहोचते. तर आता अस्मिता म्हणते, थँक यू सो मच चैतन्य, तू आलास. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, तू स्मितला माझ्याकडे दे आणि इंटरव्ह्यूला जा. अस्मिता म्हणते, हो. आता अस्मिता स्मिथला चैतन्यकडे देते आणि म्हणू लागते, स्मिथ बाळा, मी आले. असं म्हणत आता अस्मिता फाईल घेऊन इंटरव्ह्यूला जाणार. ते एक पाऊल टाकणार तर स्मिथ खूप रडू लागतो. अस्मिता पुन्हा एकदा मागे वळते आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य, अरे दे स्मिथला, मी शांत करते. चैतन्य म्हणतो, नाही, काही हरकत नाही, मी करेन त्याला शांत, तू अगोदर इंटरव्ह्यूला जा. तर अस्मिता म्हणते, नाही, थांब, मी तुला शांत करून तर देते. असं म्हणत अस्मिता स्मिथला घेते, त्याला थोडा वेळ शांत करते आणि पुन्हा चैतन्याकडे देते. अस्मिता म्हणते, मी येतेच्या बाळा, प्लीज रडू नकोस, मामाकडे थांबशील ना? असं म्हणत अस्मिता फाईल घेऊन पुढे पाऊल टाकणार तर स्मिथ पुन्हा एकदा रडू लागतो. अस्मिताला काही राहवत नाही. अस्मिता पुन्हा एकदा मागे वळते आणि म्हणू लागते, स्मिथ बाळा, अरे काय झाले तुला? तर आता चैतन्य म्हणतो, अस्मिताई, तू ज्या इंटरव्ह्यूला. अस्मिता म्हणते, नाही, थांब, मी त्याला शांत करते आणि जाते. परंतु स्मिथ काही शांत राहत नसतो. तर आता चैतन्य म्हणू लागतो, अस्मिताई, अग तू जा ना,
तू जर उशीर केलास तर वाईट इम्प्रेशन पडेल प्लीज. ज्या अस्मिता म्हणते नाही अरे पण चैतन्य स्मिथला शांत नको का करायला असं म्हणत अस्मिता म्हणते स्मिथ बाळा शांत हो ना. मम्मा येईल. लगेच स्मिथ शांत होतो म्हणून अस्मिता पुन्हा एकदा चैतन्यकडे देते. पण पुन्हा एकदा स्मिथ रडू लागतो. त्यावेळी अस्मिता म्हणते चैतन्य मी एक काम करते, मी स्मिथला इंटरव्ह्यूसाठी घेऊनच जाते. तर चैतन्य म्हणतो अग अस्मिताही पण अस्मिता म्हणते चैतन्य माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये, मला त्याला घेऊन जावंच लागेल. तू का रडतो मला काहीच कळत नाहीये. पण थँक यू सो मच चैतन्य, तू आलास. चैतन्य म्हणतो काही हरकत नाही, मी इथेच आहे. काही प्रॉब्लेम झाला तर मला सांग. अस्मिता म्हणते हो असं म्हणत अस्मिता इंटरव्ह्यूसाठी निघून जाते. परंतु चैतन्याला मात्र अस्मिताची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे आश्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काका सायलीची चौकशी करत सायलीला म्हणतात सायली बाळा तू ब्री आहेस ना, तू ठीक आहेस ना, तुझ्या या गरोदरपणात तुला काही त्रास तर होत नाही ना. सायली म्हणते नाही काका मी अगदी ठीक आहे. सुरुवातीच्या काळात थोडा त्रास झाला, गरगरण वास सहन होणं, परंतु आता काही नाही, आता अगदी ठीक आहे. तर काका सायलीला म्हणतात तुझी जर काकू असती ना तर ती खूप खुश झाली असती आणि तुझी काळजीही घेतली असती. पण तिला अचानकच बहिणीची तब्येत बरी नाही म्हणून नाशिकला जावं लागलं. सायली म्हणते हो माहीत आहे, काकूंचा मला फोन आला होता. तर काका म्हणतात हो पण सायली बाळा तू स्वतःची काळजी घ्या. सायली म्हणते काका मी मधुभाऊंना भेटून येऊ का. तर काका म्हणतात अगं तू मगाशी गेली होतीस त्यावेळी मधुभाऊ झोपले होते ना, मग आताही झोपले असतील. तू थोड्या वेळाने ज्या मधुभाऊ उठतील तर त्याच वेळी गौरी त्या ठिकाणी येते आणि सायलीला आवाज देत म्हणते सायली ताई आमच्यासोबत बाहेर खेळायला चल ना. तर सायली बाहेर येते. तर सोम्या म्हणू लागतो की सायली ताई तू आमच्यासोबत खो खो खेळ ना. तर त्यावेळी काका म्हणतात अरे सोम्या सायली ताई आता या अवस्थेत तुमच्याशी असे खेळ खेळणार नाही, तिच्या पोटात बाळ आहे, विसरलास का. तर गौरी म्हणते आम्हाला माहीत आहे आणि आम्ही सायली ताईला पळायला वगैरे लावणार नाही आहोत किंवा असा कुठलाही खेळ खेळायला लावणार नाही. त्यापेक्षा आपण सागर खेळूयात का. तर सर्व मुलं होकार देतात आणि सायलीच्या आनंदासाठी सर्वच जण आता सागर खेळायला घेतात. आता सर्व मुलं सागर खेळत असतात आणि सायली दुरूनच पाहत असते. तर सायलीला पुन्हा एकदा भास होतो. सायली म्हणजे छोटीत नवी मधुभाऊंना आवाज देत म्हणते मधुभाऊ या ना माझ्यासोबत सागर खेळा ना. तर मधुभाऊ म्हणतात हो आलोच असं म्हणत आता मधुभाऊ सायलीकडे येतात आणि म्हणतात बोल साऊबाळा काय झाले. तर सायली अगदी लाडातच मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ मला सागर खेळायचे आहेत. मधुभाऊ सायलीला म्हणतात खेळूयात ना साऊ बाळा असं म्हणत आता मधुभाऊ सायलीला सागर कशा खेळायच्या हे शिकवत असतात आणि म्हणतात हो या सागर खेळत असताना पाढे म्हणायचेत हा आणि बे ए बे दुणे चार असं म्हणत मधुभाऊ सायलीला म्हणजे छोट्या तन्वीला पाढेही शिकवत असतात. आणि ते सगळे दिवस पुन्हा एकदा सायलीला आठवू लागतात. मुलं सागर खेळत असतात पण सायलीला तिच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनची त्याच्या क्लायंटसोबत मीटिंग चालू असते आणि त्याचवेळी मोबाईलमध्ये अलार्म होतो. आता हा अलार्म म्हणजे सायलीच्या जेवणाची वेळ झालेली असते. अर्जुन मीटिंगमध्ये ब्रेक घेतो आणि म्हणतो आलोचा असं म्हणत आता अर्जुन कुसुमताईंनाच फोन करतो. तर कुसुमताई म्हणतात बोला. तर अर्जुन म्हणतो मला सांगा सायली जेवली का, तिच्या जेवणाची वेळ झाली आहे. कारण आताच सायलीच्या जेवणाचा अलार्म झालाय. तर कुसुमताई चिडतात आणि म्हणतात अहो तुमच अलार्म वगैरे होण्या अगोदरच सायली जेवली आहे. तर आता अर्जुन म्हणतो ती अगोदरच जेवली आहे पण जेवणाची वेळ तर आत्ताच आली आहे, मग अशी अगोदर का जेवली. ती तर आता कुसुमताई म्हणतात प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते पण काही गोष्टी वेळे अगोदर झाल्या तर काही बिघडत नाहीत. तर अर्जुन म्हणतो पण मला सांगा सायलीत जेवण झाल्यानंतर ती आता कुठे गेली आहे. तर आता कुसुमताई म्हणतात
ती मुलांसोबत बाहेर गप्पा मारते. अर्जुन म्हणतो, काय पण तिने नारळ पाणी पिलाय का? किंवा एक ग्लास ताक आणि आज ती तिथे असल्यापासून किती लिटर पाणी प्यायली आहे? तर कुसुमताई म्हणतात, किती लिटर पाणी प्यायलीय? तुम्ही एक काम करता का? तुम्हाला काम नाहीये, पण मला 1760 काम आहेत. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा क्लायंट मीटिंग मध्येच आहे, पण तिथून मी तुम्हाला फोन केलाय. तर कुसुमताई म्हणतात, हो ना, मग आता एक काम करा, तुम्ही व्रू आणि पेन घ्या आणि इथेच या, मग ती किती घोट पाणी प्यायली हे सगळं काही लिहून ठेवा. पण हो, जर तेही जमत नसेल ना, तर तुमची मीटिंग अटेंड करा. तर अर्जुन म्हणतो, हो, मी एक काम करतो ना, मी तिथे येतोच, पण त्या अगोदर तुम्हाला सायलीच टाइम टेबल पाठवतो. ते सगळं काही टाइम टेबल नुसारच व्हायला पाहिजे. कुसुमताई म्हणतात, होईल, पण आता मला काम आहेत. तुमच्याशी उगाच बोलत बसायला मला वेळ नाहीये असं म्हणत कुसुमताई रागानेच फोन ठेवतात. अर्जुन मात्र चिडलेला असतो आणि त्यापेक्षा कुसुमताई आता अर्जुन त्याच्या मीटिंगसाठी निघून जातो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आश्रमात सर्व मुलं एकत्र मिळून सागर खेळत असतात. तर आता काका मुलांना म्हणतात, चला चला बाळांनो, चला, बस झालं खेळून. आता सर्व मुलं आतमध्ये निघून जातात. सायली मात्र तिथेच उभी असते आणि या घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. सायली म्हणते, माझ्या बाबतीत सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या घडतायत. या सगळ्याबद्दल मला मधुभाऊंशी बोलावंच लागेल. मधुभाऊ आता उठले असतील असं म्हणत सायली आता रूमच्या दिशेने जाणार, परंतु पुन्हा एकदा सायलीला मधुभाऊ आणि छोट्यात नवीचा भास होतो. मधुभाऊ सायलीला म्हणजे छोट्यात नवीला म्हणत असतात, अगं नको, मी सांगतोय ना बरं, तुला झाडांना पाणी घालायचंय का? घाल, पण मी जसं सांगेन तसं अगोदर या झाडाला पाणी घाल बरं. पण हो, तुला आता एक कविता म्हणावी लागेल. कोणती कविता म्हणशील? तर तन्वी म्हणते, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश असं म्हणत मधुभाऊ आणि सायली म्हणजे छोटी तन्वी कविता म्हणत असतात आणि साडांना पाणीही घालत असतात. परंतु खोडकर तन्वी आता नकळतच मधुभाऊंच्या अंगावर पाणी उडवू लागते. तर आता हे सगळं दृश्य सायली पाहत असते. मधुभाऊ आणि सायली म्हणजे छोट्या या तन्वी यांची मज्जा मस्करी चालू असते. मधुभाऊ म्हणतात, पाणी उडवायचं नाही सांगितलं ना, परंतु छोटी तन्वी काही ऐकत नसते आणि हे पाहून सायलीला हसायला येतं. परंतु त्याचवेळी तिला आठवतं की हे सगळं तरी मी करत होती, म्हणजे मधुभाऊ पाणी उडवण्याची सवय ही तर माझी होती, मग ही मुलगी म्हणजे मीच आहे का? आता सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर त्याचवेळी कुसुमताई येतात आणि सायलीला आवाज देत म्हणतात, सायली, अग मधुभाऊ उठलेत आणि मला जरा बदामाच्या वड्या बनवायच्या, तू जरा त्यांच्यापाशी बसतेस का? तर सायली म्हणते, हो असं म्हणत आता सायली मधुभाऊंच्या रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई मोबाईल पाहत असतात. त्याचवेळी विमलताई येतात आणि म्हणू लागतात, वहिनी माझी सगळी काम झाली आहेत, म्हणजे स्वयंपाक झालाय, साफसफाई झाली आहेत, सगळी काम झाली आहेत. पण आता तुमच्याकडे अजून काही काम आहे का? काम असेल तर मला सांगा ना, माझा वेळच जात नाहीये. कल्पनाताई म्हणतात, विमल काम नाही म्हणून तुझा वेळ जात नाही असं नाहीये, सायली नाहीये म्हणून तुझा वेळ जात नाहीये. आपली सायली असली की कसं सगळ्यांशी गप्पा मारत असते आणि त्यामध्ये आपला वेळ कसा निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही. पण आता सायली नाही, तर खरंच मला सुद्धा करमत नाहीये आणि त्यात गोलू सुद्धा घरी नाही. अस्मिता त्याला बाहेर घेऊन गेली आहे, त्यामुळे वेळच जात नाहीये. तर त्याचवेळी अश्विन आता हॉस्पिटलमधून घरी आलेला असतो. तर कल्पनाताई आवाज येत म्हणतात, अश्विन तू आलास, बरं झालं आलास. अरे मी आणि विमल दोघंही गप्पा मारतोय, पण आमचा वेळच जात नाहीये, तू सुद्धा बस ना आमच्या सोबत गप्पा मारायला. तर अश्विन म्हणतो, नाही नको, मी खूप दमलो आहे, मी थोडा वेळ आराम करतो. मग तुला वेळ मिळालाय ना, मग तू सुद्धा थोडा वेळ आराम कर ना असं म्हणत आता अश्विन त्याच्या रूमच्या दिशेने निघून जातो
आता अश्विनची अस्वस्थता कल्पनाताईंनी पाहिलेली असते आणि म्हणूनच कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल मी आलेच अश्विनशी बोलून, परंतु त्याच वेळी जोराचा आवाज होतो. तर विमलताई म्हणतात, हा कसला आवाज आहे? कल्पनाताई म्हणतात, मी बघतेच असं म्हणत कल्पनाताई अश्विनच्या रूमच्या दिशेने येत असतात. तर इकडे अश्विन, त्याची खूप चिडचिड होत असते, त्याला अस्वस्थ वाटत असतं आणि त्यावेळी तो सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त फेकत असतो. कल्पनाताई येऊन पाहतात तर अश्विनची ती अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटतं. त्याचवेळी अश्विनच्या हातामध्ये धारधार वस्तू असते, जी तो जोराने फेकत असतो. तर कल्पनाताई त्याला थांबवत म्हणतात, अश्विन अरे तुला लागेल. परंतु अश्विनने ती वस्तू इतकी घट्ट पकडलेली असते की शेवटी अश्विनच्या हाताला जखम होतेच आणि ते रक्त पाहून कल्पनाताई मोठ्यानेच ओरडतात, अश्विन. तर दुसरीकडे आश्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली मधुभाऊशी बोलण्यासाठी आलेली असते. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ जेव्हा जेव्हा मला अस्वस्थ वाटलं, जेव्हा जेव्हा मला त्रास झाला, त्या प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यासोबत होता. माझ्या मनाचा गोंधळ नेहमीच तुम्ही मिटवलात. मला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर तुम्ही मला दिलीत. मला जेव्हा जेव्हा प्रश्न पडले तेव्हा तेव्हा मी तुमच्याकडे आले. आणि आता तर मला प्रश्न छळतायत, पण त्यांची उत्तर काही सापडत नाहीत. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तर मधुभाऊ तुम्ही मला देणार आहात. आता घडलेला सर्व प्रकार सायली मधुभाऊंना सांगत म्हणते, मधुभाऊ जेव्हापासून मी पूर्णाजींच्या समोर तन्वी असल्याच नाटक करायला सुरुवात केलं, तेव्हापासून मला काय होतं मला काहीच कळत नाही. मधुभाऊ तुम्हाला आठवतं ना मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जे सांगितलं होतं ते? मधुभाऊ सत्य मला एक मुलगी दिसते, पण त्या मुलीने माझी अजूनही पाठ सोडलेली नाही. आता तर ती मुलगी मला आश्रमातही दिसते, सतत मला आश्रमात दिसते. हे सगळं काही का होते? मधुभाऊ तुम्हाला सांगू का, ज्यावेळी पूर्णाजींनी मला पहिल्यांदा तन्वी अशी हाक मारली आणि गालावरून हात फिरवला असं म्हणत आता सायली घडलेला सर्व प्रसंग आणि त्या सर्व गोष्टी मधुभाऊंना सांगू लागते. पूर्णाजी सायलीला म्हणालेले असतात, तूच माझी तन्वी आहेस ना? तर त्यानंतर सायली आणि पूर्णाजी यांच्या सतत गप्पा चालू असतात आणि त्यातच पूर्णाजी सायलीची लहानपणीची आवडती कविता म्हणून दाखवतात, चांदोबा चांदोबा भागलास का, निमोनीच्या झाडामागे लपलास का. तर त्यानंतर ही कविता सायली पूर्ण करते. हे सर्व क्षण सायलीला आठवत असतात आणि ती सर्व क्षण मधुभाऊ समोर व्यक्त होत असते. सायलीला सुभेदनांच्या घरी सतत गार्डनमध्ये दिसणारी ती छोटी मुलगी, आणि ती मुलगी म्हणजे आपणच आहोत हा होणारा भास. एवढंच काय, तर प्रतिमा आत्या आणि रविराज सर यांच्यासोबत फिरतानाचे ते क्षण, त्यांच्यासोबत असणारी ती मुलगी. तर गुरुजींच बोलणं, त्या साधूंनी सायलीला सांगितलेलं असतं की मिळणार तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आणि ती तुला शोधावी लागणार. छोट्यात नवीच सतत सायलीच्या समोर असणं, तिचा भास होणं. किल्लेदारांच्या घरात असताना सायरी दुपारत फिरवत असते, त्यावेळी सुद्धा तिला ती छोटी नवी समोर दिसत असते. ती ज्यावेळी आश्रमात येते आणि चित्र पाहत असते, त्यावेळी सुद्धा ती तिला समोर दिसते. एवढंच काय, तर मधुभाऊंवर पाणी मारणारी ती छोटीत नवी, मधुभाऊंना भिजवणारी ती छोटीत नवी सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्हाला आठवतं का, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना मी तुम्हाला तो ऐकवलेला आवाज, पण का कोणास ठाऊ मला असं सतत वाटते की तो आवाज माझा आहे. मधुभाऊ आपल्या आश्रमाच्या भिंतीवर मी काढलेलं ते चित्र, फुलपाखरा चित्र, जे सतत आलेल्या पाहुण्यांना तुम्ही दाखवायचं ते चित्र, आणि तन्वीच्या रूममध्ये तिने लहानपणी काढलेलं चित्र अगदी सारखं आहे, सेम आहे. तन्वीच्या आवडीनिवडी, तिचा स्वभाव, तिचं बोलणं, हे सगळं काही माझ्यासारखं आहे. मधुभाऊ हे सगळं काही कसं काय शक्य होऊ शकतं? पण ही गोष्ट एकाच गोष्टीमुळे शक्य होऊ शकते, जे कारण मला वाटते ते मी सतत ते कारण नाकारत राहिले. परंतु आता मला असं वाटते की तेच खरं आहे. मला जे वाटते तेच खरं आहे. ती तन्वी म्हणजे मीच आहे
लहानपणी तुम्हाला सापडलेली तन्वी, अपघातात हरवलेली ती तन्वी म्हणजे मीच आहे ना? मधुभाऊ हो ना? मधुभाऊ सांगना हो, खरंच मी तन्वी आहे का? मधुभाऊ सांगना मी तन्वी आहे का? सांगना मधुभाऊ, काहीतरी इशारा कराना, मी खूप आशेने तुमच्याकडे आली आहे. मधुभाऊ, जे काही घडतंय त्यामध्ये मला असं वाटते की आता या सगळ्याकडे आशेने पाहण्यासारखं नाहीये, कारण या सगळ्या गोष्टीत काहीतरी सत्य दडलेलं आहे आणि हे आता मलाही कळतं. मधुभाऊ सांगना, नेहमीचा इशारा कराना. मधुभाऊ बोलाना काहीतरी, मला इशाऱ्याने सांगा, मीच तन्वी आहे का? बोलाना मधुभाऊ. असं हाणत सायली आता मधुभाऊंच्या इशाऱ्याची बोलण्याची वाट पाहत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली सतत मधुभाऊंना तोच प्रश्न विचारत असते आणि म्हणू लागते, बोलाना मधुभाऊ, सांगाना मधुभाऊ, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ना, मीच तन्वी आहे ना? तर त्यावेळी सायलीला मधुभाऊंचा काहीच इशारा मिळत नसतो आणि म्हणूनच मधुभाऊ आता काही बोलत नाहीत, म्हणून सायली तिथून निघून जात असते. परंतु त्यावेळी मधुभाऊ पायांची आणि हातांची हालचाल करत सायलीला इशारा देत असतात, पण सायलीला काहीच कळत नसतं आणि म्हणूनच मधुभाऊ तिथे असणारा तांब्या हाताने जरा ढकलून देतात आणि ज्यावेळी तांब्या खाली पडतो त्यावेळी सायली पुन्हा एकदा मागे वळते आणि त्यावेळी सायली पुन्हा एकदा मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, मी तीच आहे ना? मीच तन्वी आहे ना? खरी सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे ना? त्यावेळी मधुभाऊ डोळे बंद करत सायलीला इशारा देतात की हो, तूच तन्वी आहे. तर आता सायली कुसुमताईंना म्हणू लागते की मला आता निघावं लागेल. कुसुमताई म्हणतात, अग पण तू कुठे निघालीस? सायली म्हणते, मला निघावं लागेल. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. तर कुसुमताई लगेच अर्जुनला फोन करतात. अर्जुन म्हणतो, अशी कशी निघाली? तर कुसुमताई म्हणतात, मला काहीच माहीत नाही, पण ती इथून निघून गेली. आता मात्र अर्जुनला सायलीची काळजी वाटत असते आणि सायली घराबाहेर पडलेली असते, तिला त्रास होत असतो. आता अर्जुन सायलीला या सगळ्या संकटातून वाचवू शकेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.